कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनी कर कटावरी ठेवोनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनी कर कटावरी ठेवोनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनी कर कटावरी ठेवोनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनी कर कटावरी ठेवोनी तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळसी हार कासे पितांबर आवडे नंतर हेची ध्यान आवडे नंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान ने माझे येची सर्व सुख तुका म्हणे माझे येची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे येची सर्व सुख तुका म्हणे माझे येची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायन श्रीमुख आवडीने पायन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काश
निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पीतांबर धोपार घुमाए जय जय धोपार घुमाए धोपार घुमाए धोपार घुमाए धोपार धोपार घुमाए धोपार घुमाए धोपार घुमाए कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो सादरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी राम तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची दोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुन सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी राम तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर घुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरे बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम ता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मन
म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे दाती भंगा सकळ पापे दाती भंगा सकळ दोष दाते भंगा सकळ दोष दाते भंगा सकळ पापे दाते भंगा सकळ दोष दाते भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान कुशावरती करिता स्नान कुशावरती करिता स्नान कुशावरती करिता स्नान त्याचे कैलासी रहाणे त्याचे कैलासी रहाणे त्याचे कैलासी राहे त्याचे कैलासी राहे त्याचे कैलासी राहे त्याचे कैलासी राहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी 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 नामा म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना 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 दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी ठोपार कुमार निज विठोबार कुमाये ठोबार घुमाई 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 विठोबार कुमार विठोबार कुमार ठोबार घुमाई विठोबार कुमार ठोबार घुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार वाचे म्हणता गंगा गंगा 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 सकळ पापे जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी
तया नाही यमपुरी त्यासी नाही यमपुरी यम त्यासी त्यासी नाही यमपुरी त्यासी नाही 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 यमपुरी त्यासी नाही यमपुरी विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी भारत माता की जय. विठ्ठल 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 हे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी कुशावरती करिता स्नान त्याचे कैलासी रहान दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संताजी दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार पंचकृपादाने कथेचा विचारे दादाने कथेचा विचार पंचकृपादाने कथेचा विचारे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंथा टोपी चमालदंड कमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम ओम गंगणपते नमः नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जय हो या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ श्री विठ्ठल त्र्यंबकरायाच्या चरणी गंगा गोदावरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज एवढ्या कार्यक्रमांच्या रेलचेल असणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा बहुतांश प्रमाणे या ठिकाणी गुणीजन उपस्थित आहे. आज तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन आहे, तुकाराम बीज आहे आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असलेले कलाकार गायनाचार्य मृदुंगाचार्य मिळणं दुरापास्त आहे आणि या ठिकाणी सगळे मिळालं एवढे सगळे टाळकरी आहे. नक्कीच ह्या जोडीने काहीतरी पुण्य केलं असेल. भीतीपोटी कोण बरोबर कोणी शेजारच्याची नाही ना नाही तब्येतीमुळं मला वाटलं तसं काय हरकत नाही. इकडं लक्ष द्या. ऐका 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 आणि छान आहे सगळे टाळकरी भरपूर प्रमाणात आहे. सगळं आहे चोपदार सुद्धा छान आहे विनेकरी आहे. फक्त ऐकायला थोडेसे लोक कमी आहे येतील थोड्या वेळाने येतील म्हणून आम्ही थोडंसं लांबवलं. विठ्ठल विठ्ठल चारधाम यात्रा झाल्याच्या नंतर गंगा पूजन केलं पाहिजे असं अलिखित दंडक आहे. लिहिलेलं नाही पण दंडक आहे आणि पूर्वाचार्यांपासून मावंदे केलं पाहिजे अशी आमची परंपरा आहे. पहिलं मावंद जर कोणी केलं असेल तर ते आमच्या
नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्र गोरक्षनाथांनी केलेलं आहे. त्यानंतर केलं असेल तर आमच्या ज्ञानोबा रायांनी केलेलं आहे, आमच्या नामदेव महाराजांनी केलेलं आहे. मावंदे का करायचे, तीर्थयात्रेला का जायचं, त्याची काही कारणं शास्त्रामध्ये आलेली आहेत. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रेत जाय चुकू नको सवय सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रेत जाय चुकू नको अधिष्ठित उपदेश आहे. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत मनुष्याने तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि आता वयस्कर झाल्यानंतर गुडघ्याची गादी सरकली आहे, खाली बसता सुद्धा येत नाही, तेव्हा डोंगरावर चढता येणार नाही. गंगोत्री यमुनोत्रीला गेल्यानंतर, केदारनाथ बद्रीनाथला गेल्यानंतर तिथं ऑक्सिजन लेवल कमी होते आणि इकडं अगोदरच ऑक्सिजन आम्हाला चांगल्या प्रमाणात श्वास घ्यायला त्रास होतो, दम्याचा आजार आहे. मग कसं बरं जायचं? म्हणून आम्हाला ज्ञानोबा तुकोबा फार महत्त्वाचे आहे. बालवाडीचं शिक्षण घेतलं तरच उच्च माध्यमिक आणि तुम्हाला माध्यमिक आणि उच्च माध्यमिकपर्यंत जाता येतं. म्हणून तुकाराम महाराजांनी बेसिक ज्ञान दिलेलं आहे, त्याला कर्म अधिष्ठित उपदेश म्हटलेला आहे. कसं काय? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाये. तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि आता चालता येत नाही, काय करता येत नाही, काय करू आम्ही, कसं जाऊ आता यात्रेला? आता ज्ञानोबा माऊली म्हणले तुम्ही केली नाही यात्रा, आता जाऊ नका. बादलीभर सकाळी पाणी घेतलं का मधल्या हाताचे तीन, ह्या उजव्या हाताचे मधले 3 बोट बुडवा आणि काय करा, तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा. मग हे ज्ञानाधिष्ठित उपदेश केलाय. म्हणून ज्ञानोबा तुकोबा या महाराष्ट्रामध्ये जर झाले नसते तर आता हे सध्या आता हे कीर्तन इथं झालंच नसतं. विठ्ठल तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा, तीर्थयात्रेला का जायचं, वारीला का जायचं? ह्या कुटुंबामध्ये, आमच्या या भवनाथ कुटुंबामधून पंढरीची वारी असेल, त्र्यंबकची वारी असेल, ही अखंड अशी सेवा सुरू आहे. आणि खूप वेळेला त्यांची 4 धाम यात्रा सुद्धा झालेली आहे. आणि तेच पुण्य आज फळाला आलेलं आहे. एवढे सगळे लोक मिळणं, साधू संत महात्मे गुणीजन मिळणं हे दुरापास्त आहे. त्या पुण्याची फलश्रुती आज उदयाला आलेली आहे. ऐका, तीर्थयात्रेला गेल्यानंतर सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे अहंकाराचा नाश होतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि आज जर मनुष्याला काय भेडसावत असेल तर तो अहंकार नावाचा शत्रू सगळ्यात खतरनाक आहे. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लग्या ज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. तुम्ही पहा, वारीला जाणारे इतके रईस असतात, श्रीमंत असतात, पण तिथं गेल्यानंतर सगळं घरचं विसरून जावं लागतं. इकडं याला मलमली गादी, पलंग, AC लावल्याशिवाय झोपच येत नाही, इतका श्रीमंत आहे. स्पेशल रूम आहे घरामध्ये सगळ्यांसाठी. पण चालून चालून इतका थकतो का नांगरटीमध्ये पडल्या पडल्या ढेकळात त्याला झोप लागते. कारण काय? तिथं अहंकाराचा नाश होतो. घरी जेवता जेवता जर जेवणामध्ये वरण भातामध्ये एखादा खडा आला तर बायकोच्या 1760 पिढ्यांचा उद्धार करतो. आणि तिकडं पंक्तीला वारीमध्ये असताना बसलं का वाऱ्याची झुळूक येते आणि अख्खा भात धुळीने भरून जातो. पण तक्रार न करता ती धूळ बाजूला करून मिटक्या मारीत खातो. ही वारी अहंकार घालवणारी वारी आहे, लक्षात घ्या. घरी 150 लिटर पाणी शॉवरचं घेतो तरी त्याचं समाधान होत नाही आंघोळीसाठी. पण तिकडं पठ्ठ्या इतका श्रीमंत, घरी 150 लिटर पाणी आंघोळीला घेतो, एक तास बाथरूम मध्ये बाहेरच पडत नाही, इतकं पाणी आंघोळीला घेतो तरी समाधान होत नाही. आणि वारीला असताना टँकर पाहून जवळ झोपतो. कळतंय का? सकाळी लवकर नंबर लागावा म्हणून. आणि त्याच्या टँकरचा कॉक चालू केला तेव्हा हसतायत सगळे, कारण त्याच्यातनं गेलेत. टँकर खाली बसलं, पाण्याची धार डोक्यावर पडते कुठं, नाही तर कोणीतरी तांब्या लावतो. हा वरती पाहून म्हणतो, माऊली थोडं पडू द्या ना. तेव्हा ते हसतायत पा, कारण ते गेल्यात वारीला. तिथं गेल्यानंतर
सगळा अहंकार निघून जातो. म्हणून वारीला जावं, तीर्थयात्रेला जावं. एक जण मला म्हणे माय 70 अभंग पाठ आहे. किती? 70. बरं, तो एकदा नाही म्हणला, सारखा म्हणायचा. 70 अभंग पाठ आहे, 70 अभंग पाठ आहे. त्याला म्हणलं चाल पंढरपूरला. त्याला पंढरपूरला नेलं. नगरच्या पुढं मुक्काम होता आणि राहुटीमध्ये त्याला बसवलं. तिथं रात्री एक 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने विना घेतला. तो रात्रभर अभंग म्हणत म्हणत सकाळी 10 वाजेपर्यंत न थांबता अभंग नॉनस्टॉप म्हणत होता. यानं 70 अभंगावाल्याने सकाळी त्याच्या पायाला मिठी मारली. तो म्हणला माय 70च पाठ आहे, तुमचे 1700 अभंग पाठ आहे. बरं झालं वारीला आलो, माझा अहंकार गळून पडला. विठ्ठल गंगा पापम शशीतापम दैन्यकल्पतरुस्तथा पापम तापम दैन्यंच ग्नंती संतो महाशयाम. या जगताला, यावत जड जीवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी, नवे नवे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती करण्यासाठी गंगेचं अवतरण ह्या पृथ्वी तलावर झालेलं आहे. 2 मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे, वेळ कमी आहे. देवी भागवताचा मी प्रमाण देणार आहे आणि शिवमहापुराण हे प्रमाणाला सिद्ध करून देणार आहे. मी माझ्या मनाने सांगणार नाही. कशासाठी गंगा आली त्याच्यासाठी सांगतो. वरती जी कथा घडली ती नंतर सांगतो. पण गंगा खाली येण्यासाठी राजा सगर, कथा सगळ्यांना माहीत आहे, अश्वमेध नावाचा यज्ञ केला. इंद्राला धाक पडला. हा यज्ञ जर पूर्ण झाला तर माझं पद धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. कोणाला वाटलं? इंद्राला. म्हणून हा इंद्र मला कधीच आवडला नाही, कारण ह्या इंद्राला दुसराचा उत्कर्ष सहन होत नाही. कोणाला? इंद्राला. म्हणून आठवलं म्हणून पाठवतो. स्वर्गामध्ये इंद्र देशामध्ये त्याने काय केलं, त्या यज्ञाचा जो घोडा होता तो चोरला. इतकं प्लॅनिंग आहे इंद्राचं, कपट कारस्थान. आणि तो घोडा त्याने कपिल मुनींच्या आश्रमासमोर बांधला. ते ध्यानाला बसले होते. त्यांचं ध्यान सुरू होतं. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषाः सहस्र साक्षा सहस्रपात. कोण आलं आणि कोण गेलं आणि खरंच ध्यानात होते कोण? कपिल मुनी. काही लोक म्हणते ना हा का ध्यान हवंय, तो ध्यानच करीत नाही तर तो ध्यानावर राहील कसा? म्हणून ध्यान केलं पाहिजे कधीमध्ये, ध्यानावर राहायचं असेल तर, बरं का. आणि मग त्यांचं ध्यान सुरू होतं. तो घोडा असा समोर झाडाला बांधला जेणेकरून याच्यावर आळ यावा म्हणून. घोडा चोरीला गेल्यानंतर ऐका ना, आता इतके पुत्र होते म्हणे राजा सगरला. इतके पुत्र नव्हते. राजा हा प्रजेसाठी पिता असतो, देव असतो, बाप असतो. 60,000 हे सगळे त्या घोडा शोधण्यासाठीचे पाठवलेले प्रजा म्हणजे पुत्रवत असलेलं प्रेम, त्या प्रजेला पाठवलं. ते कपिल मुनींच्या आश्रमासमोर आले आणि त्यांना मुद्देमाल सापडला. ज्या अर्थी घोडा आमचा अश्वमेध यज्ञाचा इथं आहे, त्या अर्थी ह्या कपिल मुनींनी आपल्या यज्ञाचा घोडा चोरला. आता खरंच सांगा, कपिल मुनींनी घोडा चोरलाय का हो? नाही. तो कोणी बांधलाय? इंद्राने. का बरं? तो यज्ञ पूर्ण होऊ नये. यज्ञ पूर्ण झाला तर माझं पद धोक्यात येईल. यदा कदाचित त्या सगर राजाला जर माझं पद मिळालं तर मला हिंदीन दुःखी होऊन फिरावं लागेल. म्हणून तो यज्ञ पूर्ण होऊ नये. आता हा कपिल मुनी आळ आल्यानंतर जर शाप देत असेल तर यज्ञ पूर्णच होणार नाही, असा इंद्राचा मानस होता. म्हणून तो घोडा बांधला होता. पण झालं काय, एक म्हण आली आहे. ती कुठून आली? ती ह्या दृष्टांतातून आली आहे. चोर सोडून संन्याशाला शिक्षा. कपिल मुनींना यांनी ध्यानातनं हलवलं. आणि काय असतं, आवडतीच्या विषयापासून जीवाला परावृत्त केलं का त्याची चिडचिड होते. साधू संतांचा एकच आवडीचा विषय, माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवडी, माझे वा वा, क्या बात. आवडी, माझ्या जीवेची आवडे, माझ्या जीवेची आवडे, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा गेला गुढी, पंढरपुरा गेला गुढी.
देवाचा रंग मनाला लागला तर बाकीचे सगळं जगातले रंग बेरंग वाटायला लागतात, अशी आमच्या भक्तांची साधू संतांची विशेष महती आहे. ध्यानामध्ये असलेल्या कपिल मुनींना त्यांनी हलवलं आणि उत्थान दशेला ज्या वेळेला यायचं होतं त्यांना सायंकाळी, त्यावेळेला तर न येता ते अर्धवट ध्यानातनं बाहेर आले. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणे, काय बाबा, भगवे कपडे घालतो, दाढी जटा वाढवतो आणि खुशाल चोऱ्या करतो. अश्वमेध नावाच्या यज्ञाचा चालू असताना तुम्ही घोडा पळवला, लाज सुद्धा वाटली नाही. तर म्हणलं, काय संबंध माझा काय संबंध? मी पहाटी उठतो, माझं सगळं आटपतो. लोकपवादाचे माने भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्तमय भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिता ती, खेद आनंद मानती चित्ती, चित्तवृत्ती द्विधा होय. फार गोड लक्षण आलंय साधू संतांचं. तो म्हणला, अरे बाबा मला काय, नाही तुम्हीच घोडा चोरला. हे बघा समोर घोडा आहे, गळ्यात तुळशीचे लाकडं, आतून हरीशी वाकडं, कधी सुधरतील अशी माकडं. ते लोक म्हणायला लागले. असं म्हटल्याबरोबर ते चिडलं ना. त्याने चिडल्या व्यानं आपल्या डोळ्यांमधून विशेष प्रकारच्या ज्वाला काढल्या आणि 60,000 पुत्र जाळून राख करून टाकले जागेवरती. आता ते एवढे पुत्र जळून राख झाल्यानंतर अंशुमन, आता ती फार मोठी कथा आहे. मग ते सगळे आले, काय करायला लागल. साधू संतांचं मन हे मेणापेक्षाही मऊ असतं. मृदु सबाय नवनीत, मृदाय नवनीत, तैसे सजनाचे क्या बात. गीत, ज्याची अपंगिता नाही, ज्याची अपंगिता नाही, ज्याची धरी जो हृदय, एका रंजले गाढले, त्याची मने जो आवडे. तुम्हाला हे पुत्र जिवंत करायचे असतील आणि पापापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला गंगा खाली आणावी लागेल. तिच्या जलाचं शिंपण केल्याच्या नंतर हे 60,000 पुत्र जिवंत होतील. मग आता काय करावं. त्याच कुळामध्ये, हे रघुकुळ आहे बरं का, त्याच कुळामध्ये ऐका ना, भगीरथ नावाचा राजा जन्माला आला आणि त्याने तपश्चर्या सुरू केली. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दिने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाणे नमः, ओम खटवांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शिपिविष्टाय नमः. भगवान शिवाची स्तुती करण्यास प्रारंभ केला, कारण भगवान शिवाच्याही त्यावेळेला मस्तकाची आग होत होती. बघा बरं का प्लॅनिंग. आणि चारी बाजूनी अनुकूल वातावरण तयार होते गंगेच्या अवतरणासाठी. ऐका ना, इकडं भगीरथाने तपश्चर्या गंगा मातेसाठी सुरू केली आणि जवळ असलेलं श्री क्षेत्र, 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रसिद्ध असलेलं, ज्या अभंगामधून सगळं वर्णन त्या क्षेत्राचं आज आलंय, ते त्र्यंबकेश्वर नावाचं क्षेत्र. त्या ठिकाणी गौतम ऋषींकडून गोहत्या झाल्यामुळं ते पातक घालवण्यासाठी त्यांनी सुद्धा गंगामातेची स्तुती करण्यास प्रारंभ केला. आता देव जन्माला येतो, देवी येते, अवतरण इथं होतं ते फक्त आणि फक्त भक्ताच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करण्यासाठी. लक्षात घ्या बरं का. कराया जग उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. पहिलं उद्दिष्ट असतं देवाचं देवीचं. आता गंगेचं उद्दिष्ट पहिलं आहे भक्ताची इच्छा पूर्ण करणं आणि दुसरं उद्दिष्ट आहे पाप घालवणं. जर भगीरथ तपश्चर्या करतो आहे, गौतम ऋषी सुद्धा तपश्चर्या करतो आहे, एकाने मारलेली हाक आणि अनेकांनी मिळून मारलेली हाक याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. घरामध्ये एकटा सेवक असेल तर सगळा भार त्याच्यावरती असतो, पण घरामध्ये सगळे जर जप करत असतील, हरिपाठ म्हणत असतील, तर ती सेवेची बॅलेन्स आणि स्थिती आणि तो मोठा साठा घराच्या प्रत्येकाच्या व्यक्तीला काम येतो. लक्षात घ्या. म्हणून आता विषयांतर होईल. एकत्रित आणि सामुदायिक जर सेवा करायचा आदर्श घ्यायचा असेल तर तो मुसलमानांकडून शिका. ते लोक सामुदायिक प्रार्थना करतात, त्याच्यामुळे त्यांच्या धर्मामध्ये असलेला एकोपा बघा. आणि आम्ही मात्र विखुरलेले आहोत.
मुसलमान म्हणत नाही मी अमुक जातीचा आहे धमुक जातीचा, तो म्हणतो मुसलमानच आहे. आता जर कोणी विचारलं आपल्याला, आता संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू आहे, कोणी जर विचारलं तुम्हाला भाऊ किती, सांगू नका 1 भाऊ 2 भाऊ, जे आहे ते सांगू नका. प्रत्येकाने सांगायचं आम्हाला 4 भाऊ आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, आपण 4 भाऊ आहोत, लक्षात घ्या. आणि हे वर्ण कशामुळे झाले, हे कामामुळे झालेत. येता का हरिपाठाला, अहो आलो असतो त्याचं माझं जमत नाही. अरे मेल्या, तू त्याच्याशी जमवायला जातो का देवाशी? हे हेवे दावे आमचे जात नाही. सामुदायिक सेवेचं महत्व आहे. भगीरथाने सुरू केली स्तुती गंगेची आणि स्तुती केली गौतम ऋषींनी सुद्धा. आता तिला खाली येण्यासाठी काहीतरी घटना घडायला पाहिजे का नाही? लक्षात घ्या बरं. आता वरती काय घटना घडली हे देवी भागवता, श्रीमद देवी भागवतामध्ये आलेलं वर्णन मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण पहिलं तुम्हाला भजन करावं लागेल. विठ्ठल ऐका, विष्णूला पत्न्या 3. नीट ऐका बरं का, देवी भागवतातलं माझ्या मनाचं नाही, मी 5 नंबर सहित सांगतो. विष्णूला पत्नी 3, लक्ष्मी, गंगा आणि सरस्वती. विष्णूच्या पत्नी आहेत लक्ष्मी, गंगा, सरस्वती. या तिघी जणी भगवान विष्णूंच्या आजूबाजूला बसलेल्या असताना अचानक गंगा माता विष्णूंकडे बघून हसतात. तिघी बायका आहेत. आता गंगा माता हसल्यामुळं सरस्वतीला खटकलं आणि ती म्हणाली, अगं नी लाज रे, तुला लाज नाही, नी लाज रे, तुला लाज नाही वाटत? म्हणे कस काय? आपण तिघी असताना तू एकटी त्यांच्याकडे बघून हसते, म्हणजे तुझा मानस काय? त्यांचं प्रेम तर आपल्या तिघींवर सारखं आहे ना, मग तुला हसायला काय झालं? हा, शाप देते तुला, आमच्या देखत आमचा अपमान करते, एकटी हसते, विनोद झाला नाही, काय झाला नाही, नेमकं तुझ्या मनामध्ये आहे तरी काय? आमचा द्वेष करते का तू? आणि तूच आवडते का फक्त त्यांची? मी शाप देते तुला, काळं तोंड करून खाली लोकांचे पाप घेऊन काळी होशील. कोणी सांगितलं? सरस्वतीने. कोणला शाप दिला? गंगेने. आता गंगा माता काय फक्त हसलीच होती बिचारी, पण ती काय गप्प बसणार का? तिला राग आला. ती म्हणली मी पण शाप देते. आता दोघींचं भांडण झाल्यानंतर ऐका बर का, घरामध्ये जर बायांचं भांडण होत असेल तर शहाण्या माणसाने तिथून पळता पाय काढावा. शहाण्या माणसाने. हे भगवान विष्णूंनी शिकवलं बर का. निघून थांबायचंच नाही. त्या कधी गोड होतील, कधी गोड होतील. पण हे जर हे बायांवरून दोघं भाऊ खटकले ना, आयुष्यभर त्यांच्या अंतकरणात पीड पडेल राहतो. मग पार मी तो मेला तर मौतीला जाणार नाही. अरे मेला ना तो बाबा, इतका पीड पडतो. भगवान विष्णूंनी लगेच तिथून पळता पाय काढला. आणि लक्षात घ्या, भगवान विष्णू निघून गेल्यानंतर गंगेला अजून राग आला. हे बघ, फक्त तुझ्या चिडल्यामुळं देव निघून गेला. अगं मी हसले म्हणजे काही पाप केलं का? माझा पण तेवढाच अधिकार आहे ना भगवान विष्णूंवर जेवढा तुमच्या दोघींचा आहे. लक्ष्मी मात्र गप्प होती. गंगा म्हणली मी सुद्धा शाप देते, मी काळं तोंड करून लोकांचं पाप घेईल. पाणी नदी होऊन तू सुद्धा नदी होऊन लोकांचं पाप घेशील. झाला ना राग, रागामध्ये गेला शाप. आणि एक सांगतो, रागामध्ये गेलेले शब्द कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणून तीर कमान से बात जुबान से प्राण शरीर से एक बार निकल जाते हैं तो फिर वापस नहीं आते. धनुष्यातून गेलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच परत येत नाही. लक्षात घ्या. म्हणून बोलून विचारात पडण्यापेक्षा माणसाने विचार करून बोलावं. काय मत आहे तुमचं? मी जी टॉकीजवर एक वाक्य बोललो होतो, विषांतर होईल पण गरजेचं आहे. काय आहे, कीर्तन प्रवचन ऐकत असताना एखादं तरी वाक्य आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं ठरावं, असा माझा स्वतःचा मानस आहे. जसं मी सुरू केलं तसं. लक्ष द्या माझ्याकडं. मी सहज बोललो होतो, जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. जिभेला झालेली जखम सगळ्यात लवकर बरी होते, पण जिभेने केलेली जखम आयुष्यभर बरी होत नाही. म्हणून जीभ हे शस्त्र आहे, ते जपून वापरा. आज रामायण घडलं जिभेमुळं, महाभारत घडलं जिभेमुळं. लक्ष्मणाला सीतामाई जर वाईट बोलल्या नसता, लक्ष्मण तिथून निघून गेला नसता, तर रावण येऊन सीतेला पळूनच नेलं नसतं. मग कशामुळं घडलं?
अख्खं महाभारत घडलं, इतका नरसंहार कुरुक्षेत्रावर झाला, एकच कारण दुर्योधन चालत असताना द्रौपदी केस सुकवीत होती न्हावून त्याचं लक्ष वरती गेलं आणि चालता चालता ते खड्ड्यात पडलं, त्याला मयसभा म्हणतात. आणि ते पडल्याबरोबर द्रौपदीने कंट्रोल करायचं तर म्हणली, आंधळ्याचे पोरं आंधळेच असतात, आज मला कळलं. तो म्हणला पाहतोच तुमच्याकडं. अख्खं युद्ध झालं. एक वाक्य दोघींची शापाशापी झाली आणि राग शांत झाल्यानंतर दोघीच्या दोघी गळ्यात गळा घालून रडायला लागल्या. मग विष्णूंनी चांगलं केलं का वाईट सांगा मला? चांगलं केलं ना, निघून गेले ते. लक्ष्मी मात्र गप्प होती. पण त्या दोघींना परत राग आला. आता राग काय आला माहितीये का? लक्षात घ्या बर का. ह्या दोघी भांडत असताना लक्ष्मी तटस्थ उभी राहिली. आता भांडण चालू आहे, आपण त्यांचं चाललं, काही कारण नाही. बरं, भांडणाला कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. ही गंगा माता विष्णूकडे बघून हसली म्हणून सरस्वतीने शाप दिला. सरस्वतीने शाप दिला म्हणून हिने, विष्णू निघून गेले, हिने चिडून सरस्वतीला शाप दिला. दोघी नद्या होतील. आता पश्चाताप झाला, कारण राग शांत झाल्यानंतर माणसाला पश्चाताप येतो. असं हिंदीमध्ये एक सुभाषित आहे, घटना घटने के बाद किया जाता है उसे पश्चाताप कहते हैं, मगर घटना घटने से पहले किया जाता है उसे विचार कहते हैं. विठ्ठल दोघींना राग का आला? का आमच्या दोघींचं नुकसान झालं, हिचं झालं नाही म्हणून. काय असतं, पाणी भरता भरता हंडा उचलताना तो जर पडला आणि त्याला जर कोचा पडला आणि चमला, तर हिला सुद्धा वाटतं हिचा सुद्धा हंडा माझ्यासारखाच व्हायला पाहिजे. काय मत आहे? म्हणजे तुम्ही हो नाही म्हणणार मला माहिती आहे, पण तुमच्या मनातली भावना ही वाटतंच. त्याला आसुरी सुख असं म्हणतात. या दोघी म्हणल्या, काय ग, आम्ही दोघी भांडत असताना एक शब्द तू बोलत नाही, शाप देतो आम्ही दोघी तुला, काय झाड होशील. काही चुकी नव्हती हो लक्ष्मी माईची. काही चुकी होती का? सगळं वातावरण शांत झालं, रडत होत्या. आणि शांत वातावरण झाल्यावर भगवान विष्णू आले. याला म्हणतात पुरुषार्थ. आल्यानंतर बसले, म्हणले देवा आम्ही तर असं झालं. देव म्हणला, विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुकीची कवनाला, तदनुसार प्राणी मात्रांना भोगणे प्राप्त असे की. हे विधीचं विधान आहे. तुम्हाला दोघींना जाण्यासाठी हे तुमच्याकडून घडणं कर्म प्राप्त होतं. म्हणे का? पृथ्वी तलावरती राजा भगीरथ आणि तपस्वी साधू गौतम तुझी स्तुती करतोय, तुम्ही जायला पाहिजे आणि पाप लोकांचं घ्यायला पाहिजे. सगळं झालं. त्या म्हणल्या, ठीक आहे देवा आम्ही जातो, पण आता तुमचा विरह घडतो, आम्हाला देवत्व काय? गंगेला सांगितलं विष्णूंनी, तू भगवान शिवाला स्वीकार, लक्ष द्या. आणि सरस्वतीला सांगितलं, तू ब्रह्मदेवाचा स्वीकार कर. तुमच्या लक्षात येतंय का? म्हणे कसं काय? सगळं होईल. आणि कलियुगाचे शेवटचे 5000 वर्ष राहिले का दोघींनी पुन्हा आपल्या आपल्या निजस्थानाला यायचं माझ्याजवळ. मी पुढचं तुम्हाला नियोजन सांगेन. ठीक आहे देवा जातो. पण लक्ष्मी मातेने हात जोडले. ती म्हणली, देवा दोघींचं भांडण झालं आणि नुकसान माझं पण झालं. म्हणे काय? या दोघींनी एकमेकीला शाप दिला का नद्या होऊन एकमेकी पाप घेशील, पण माझी काही चुकी नसताना सुद्धा या दोघींनी सांगितलं तू झाड होशील. देवा मला झाड व्हायला, आता या दोघींचा शाप काही खोटा ठरणार नाही. देवाने सांगितलं, लक्ष्मी तुला सुद्धा जावं लागेल. तू झाड म्हणजे कोण? तू माझ्या आवडतीची तुळशी होशील. कळलं का? हा, आता ही कथा आहे. मग आता गंगा माता यायला निघाल्या, पण इतका वेग. पण योग किती छान आहे पहा, नियोजन किती गोड आहे पहा. एक सांगतो, मॅनेजमेंट करावं भगवान विष्णूंनी. म्हणून देवांचा देव आहे. मॅनेजमेंट, नियोजन इतकं उत्कृष्ट आहे. हे गंगे, तुझा वेग कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, तुझा वेग शिथिल करण्यासाठी तू भगवान शिवाच्या मस्तकावर जाऊन स्थिर हो. कारण का? त्यांनी विष पेल्यानंतर त्यांच्या कंठाची आग व्हायला लागली. त्यांनी सर्प धारण केला आणि तो सर्प सुद्धा माझं स्वरूप आहे. शिव महापुराणातली कथा आहे, मला वेळ इतका नाही आहे. अंगाची आग व्हायला लागली विषामुळं, अंगाला राख चोळली आहे. अंतरात्म्याची आग व्हायला लागली, माझं नामस्मरण ते करताय, पण काय करू, मस्तकाची आगच त्यांची शांत होत नाहीये. एक काम कर, त्यांचंही काम होईल, तुझाही वेग शांत होईल. तू त्यांच्या मस्तकावर जाऊन तेवढं काम करते का? ती म्हणली, आता खाली चाललेच आहे लोकांचा उद्धार करायला, तर देवाची सेवा तेवढीच घडेल. गंगा माता भगवान शिवाच्या मस्तकामध्ये येऊन स्थिरवल्या. अशा फिरत होत्या. भगवान शिवाची सुद्धा मस्तकाची आग शांत झाली, नाही तर सारख्या नाका तोंडातून डोळ्यातून भगवान
शिवाच्या ज्वाला निघायच्या. मग ती गंगा डोक्यावर आल्यानंतर ती आग शांत झाली. आजही उन्हाळ्यामध्ये जर घोळाना फुटला, नाकातून रक्त यायला लागलं, उष्णतेमुळं घोळाना फुटतो ना, नाकातून रक्त येतं ना, मग नाकातून रक्त यायला लागलं, उष्णतेने घोळाना फुटला का माणसाच्या मस्तकावर लोक रॉकेल टाकतात. मला वाटलं झोपले काय तुम्ही. काय टाकता? पाणी का टाकता? ही संकल्पना आहे बघा. विज्ञान आणि अध्यात्म म्हणजे हिंदू संस्कृती आहे. ती गंगामाई आली, भगवान शिवाच्या मस्तकाची आग शांत झाली, पण तिला ते ठिकाण इतकं आवडलं. आपल्याला तिसऱ्या चरणाकडे जायचं आहे 2 मिनिटात कुशावरती. लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. माझी ही अभंग सोडण्याची पद्धत आहे या कथेनुसार. लक्ष द्या तुम्ही. मी बरोबर संगती लावतो, ओढून ताडून नाही, शास्त्रोक्त लावतो. एकदा भजन करा. विठ्ठल त्या गंगामाईला इतकं स्थान आवडलं, पण पार्वतीला अजिबात नाही आवडलं. कारण ही म्हणली मेली मागून आली डोक्यावर बसली आणि मला खत्यात बसवलं. पार्वती कुठे? शंकराच्या मंदिरात खत्यात आहे, माग आहे. आणि हिला कुठं घेतलं? डोक्यावर. पार्वती म्हणली ही 8 दिवसाच्या आत खाली उतरली तर ठीक, नाही तर मी माहेर. तो म्हणला इतका भोळा आहे माझा महादेव. म्हणला ए बाई उतर ना. ती म्हणली हे बघा, मी काही माझ्या मनाने आले नाही, मला पाठवलंय विष्णूंनी. तुमच्या ते भगवान शिवजी म्हणले माझ्या मस्तकाची आग झाली शांत, पण माझं डोकं अजून तापायला लागलं. कारण का? ती घर सोडून जायची भाषा करायला लागली ना, मरण झालं ना माझं दोघींमध्ये. ए बाई उतर ना तू. ती म्हणली मला वाटल तेव्हा उतरल, अजिबात मला शानपणा शिकवायची गरज नाही. आता काय करायचं सांगा? माणसाला जास्त. आणि एक तर इतका भोळा आहे हा देव, इतका भोळा आहे. पार्वती माता म्हणली या बा 7 दिवस झाले, हिला 8 दिवसाची मोहलत दिली होती, ही काय उतरत नाही. मग पार्वतीने रात्रीच बॅग भरून तयार ठेवली. तुम्हाला लवकर कळल ते. बॅग भरून तयार ठेवली. सकाळ झाली, म्हणे उतरती का नाही? म्हणे नाही उतरत, करू तरी काय? अगं नको ना असं करू पार्वते. नाही मला राहायचं नाही. भगवान शिवजी म्हणले ए बाई उतर ना. ती म्हणली उतरते ना, एवढी काय घाई आहे? डोक्याला कसं शांत वाटत होतं तोपर्यंत नाही म्हटले, आणि आता माझी गरज संपली काय? उतरते ना, मला जेव्हा वाटेल तेव्हा उतरल मी. नाही उतरत. हे चिडलं ना कोणाच्या बापाचं नाही. गरा जटा फिरवल्या, धाडकन जटा आपटल्या. जशा जटा आपटल्या इतकी चिडली ती आणि पळतच सुटली. गंगा मिनली सागरी. कुठं जाऊन मिळाली? समुद्राला. त्र्यंबक वरून जशी निघाली तिचा वेग इतका होता, जर गवताची काडी जर पडली तर 1 सेकंदात समुद्राला जाऊन मिळायची. इतका स्पीड, इतका वेग. कोणाचा? गंगेचा. इतका वेग होता. पार्वती मातेला आनंद झाला, पण गंगेला मात्र चीड आली, राग आला. नकोच, आता मी जगाच्या कल्याणासाठी आले. भगवान शिवाचा आधार घेतला. वाटलं होतं काहीतरी आपलं कोणीतरी मिळालं, त्यांनी सुद्धा मला जटा आपटून तिरस्कार भावनेने काढून टाकलं. आता मला राहायचं नाही. गौतम ऋषींना आनंद झाला. बघा बरं का, कोणला दुःख कोणला आनंद, यालाच सुख म्हणतात. गौतम ऋषींना आनंद कशाचा झाला? जिच्यासाठी मी अख्खं आयुष्य व्यतीत केलं, तपश्चर्या गोहत्येचं पातक घालवण्यासाठी गंगामाई आली. चला आता बुटकी मारायला जाऊ. पण ते त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हिचा इतका वेग आहे, ह्या वेगामध्ये तर मी एक थेंब सुद्धा पाणी अंगावर घेऊ शकत नाही. मग आता करायचं काय? साधू संत हे फार ताकदवान आहे. त्या आमच्या गौतम ऋषींनी काय केलं? शक्कल लढवली, दर्भाची काडी घेतली. त्या दर्भाच्या काडीला संस्कृत भाषेमध्ये कुश म्हणतात. जिथं समुद्र मंथनाचं अमृत ज्या ठिकाणी पडलं ती वनस्पती उगवली, तिचं नाव आहे कुश म्हणजे दर्भ. आणि दुसरी वनस्पती आहे नागवेलीचं पान. हे शिवमहापुराणात आहे. आज वेळ नाही इतका माझ्याकडं. त्यांनी काय केलं? ती कुशाची काडी, दर्भाची काडी घेतली आणि त्या दर्भाच्या काडीवर आवर्तनाचा मंत्र मारला. नीट ऐका बरं, 3ऱ्या चरणाकडे जायचंय. हे कोणी नाही सांगणार तुम्हाला. ही कथा थोडीशी कळावी असा माझा मानस आहे. थोडंसं शास्त्र आणि कथा तुमच्या समोर मांडतो, जेणेकरून तुमच्या जीवनाची व्यथा दूर होणार आहे. कुश घेतलं आणि तिच्यावरती आवर्तनाचा मंत्र मारला. आवर्तनाचा मंत्र कोणता होता? मी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती? मी तिथंच होतो त्यावेळेला.
नाही नाही, जे कोणी आता गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला आहे त्या अर्थी ते त्याच काळातले. इथं कोणी बसतो का येऊन? कोणी नाही बसत. माणसं माणसाची निवड करतात, ती माणसं संसदेत जाऊन बसतात. काय बोललो मी? माणसं माणसाची निवड करतात, ती माणसं संसदेत जाऊन बसतात. पण गंगा गोदावरी ज्याची निवड करते तोच गंगा पूजनाला येऊन बसतो. विठ्ठल कुश घेतलं आणि ते आडवं तोंडाजवळ लावलं आणि ऐका मंत्र म्हणाले. हात जोडा सगळ्यांनी, सगळ्यांना फलश्रुती मिळावी. मी एक सेकंद कीर्तनात तुमचा वाया जाऊ देणार नाही. उपा महाभागा स्नानेंच तर्पणे आम्ही अभिषेक पूजनेंच पातुम माम शुक्ल रूपिणी विष्णुपाद प्रसुतासी वैष्णवी नामधारिणी पाहि मां सर्वतोरक्षेत गंगा त्रिपतगामिनी मंदाकिनी सदपातु देहांते स्वर्गवल्लभा अलकनंदा च वामे पृथ्व्यां यातु तिष्ठति भोगावती च पाताले स्वर्गे मंदाकिनी तथा अशेवरती हात जोडा. नम पार्वती पतये हर हर महादेव गंगा गोदावरी माता की जय. आता हात खाली येताना हे दोन अंगठे तुमचे विलग पाहिजे आणि येताना ते खाली या भ्रुकुटी मध्यावर टेकून हात खाली गेले पाहिजे. घ्या खाली. नम पार्वती पते हर हर महादेव. ही नमस्काराची पद्धती आहे. आता तुमचं सगळ्या प्रकारचं पाप जाईल. कसं जाईल? वेळ कमी नाही तर सांगितलं असतं. कुश घेतलं, त्याला आवर्तनाचा मंत्र मारला आणि त्या वाहणाऱ्या वेगात वाहणाऱ्या त्या गंगा माईला आडवं लावलं. कुशानं जिथं आवरली तिथं तीर्थक्षेत्र महान जगातलं तयार झालं. कुशावर्त आणि तिथं स्नान केल्याने काय मिळतं? कुशावरती करता स्नान, कुशावरती करता स्नान, कुशावरती करता स्नान, कुशावरती करता स्नान, हे कुशावरती करता स्नान, कुशावरती करता स्नान, करता राजे कैलासी रहाणे, राजे कैलासी रहाणे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, राजे कैलासी राणे, राजे कैलासी राणे, ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी. आयुष्यात एकदा तरी जा. कुठं जा? कुशावर्तावर. कुशावरती करिता स्नान. आउटपुट काय? त्याचा रिझल्ट काय? त्याची फलश्रुती काय? त्याचे कैलासी राहणे. कुशावर्तामध्ये नुसती बुटकी जरी तुम्ही मारली तरी कैलासाला तुम्ही जायला कंबरच कसली असं शिव महापुराणात आहे. तीर्थक्षेत्राचं अनन्यसाधारण महत्व आहे. गंगेचं कार्यच आहे पाप घालवणं. आता त्या ठिकाणी आमच्या गौतम ऋषींनी बुटकी मारली, त्यांचं गोहत्येचं पातक गेलं. तिकडं भगीरथाने सुद्धा ते पाणी त्या आस्तीवरती 60,000 पुत्रांच्या राखेवरती शिंपडलं. ते सुद्धा केलेलं आयुष्यातलं पाप गेलं पाहिजे यासाठी आपण कुशावर्ती करिता स्नान. एकदा तरी गंगेचं त्या कुशावर्ताचं स्नान आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं एकदा जरी, आता अभंगामध्ये नामदेव महाराज बोलताय या अर्थ आपल्याला माझ्यावर नाही त्यांच्यावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे. कुशावर्ती करिता स्नान त्याचे कैलासी रान. एकदा जर आपण बुटकी कुशावर्ताची मारली, स्नान केलं तर कैलासाला जाण्यासाठी कंबरच कसली. मग मला सांगा, आत्तापर्यंत आपण किती वेळेला कुशावर्ताचं स्नान केलंय? भरपूर वेळेला केलंय, भरपूर वेळेला. पण अजून सुद्धा आपला उद्धार का बरं झाला नाही? याची काही कारणं असतील ना? कारणच आहे. त्याचं कारण असं आहे, गंगा स्नान करताना, तीर्थाचं स्नान करताना काही शास्त्रात नियम आले, ते नियम आपण पाळत नाही. तीर्थ त्याचं काम करतं, गंगा पाप घालवण्याचं काम करणारच आहे. पण पाप आमच्या अंतःकरणातनं जाण्याची क्रिया सुरू आहे का? बरं, गंगा पाप घालवते हे तर आपल्याला मान्य आहे का नाही? मान्य. बरं, गंगा पाप घालवते, मग आमचं आत्तापर्यंत पाप का बरं गेलं नाही? लोक बुटकी मारून आल्यानंतर माफी मागून बोलतो, उलट दुप्पट पाप करतात. कारण लोकांच्या मनात असं असतं, इथून मागं केलेलं पाप आता गंगेच्या स्नानानं धुवून गेलं, इथून पुढं आपण पाप करायला आता मोकळेच. ही धारणा माणसाची आहे. पण एक सांगतो तुम्हाला,
गंगेच्या कितीही जरी बुटक्या मारल्या तर गंगा पाप कोणतं घालवते हे पहिलं लक्षात ठेवा. कुशावर्तामध्ये स्नान केल्यानंतर कोणतं पाप जातं? कळत न कळत घडलेलं पाप जातं. जसं चालता चालता पायाखाली मुंगळा आला, एखादा किडा आला आणि तो पायाखाली जर चिरडून मेला तर ते पाप गंगा घालवेल. लक्षात आलं तुमच्या? यदा कदाचित एखाद्याचा जीव वाचत असेल आणि तिथं आपण खोटं बोललं असेल ते पाप गंगा माई घालवेल. बरोबर बरोबर ऐका. त्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण एखाद्याला गाय आपण चरताना बघितली, गाय आता एखाद्याच्या शेतात चरतीये आणि त्याला जाऊन जर आपण खरं सांगितलं का गाय तुमच्या शेतामध्ये चरते, तिची जर चुगली केली, तुम्ही खरं बोलून सुद्धा तुम्हाला पाप मिळणार आहे. लक्षात येते तुमच्या? पण ही क्रियाच आम्हाला माहीत नाहीये, कुठं काय बोलावं, कुठं कसं बोलावं हे आपल्याला कळत नाहीये. म्हणून कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप हे प्रामुख्याने 3 पाप फार मोठे आहेत. कायिक पाप म्हणजे एखाद्याला टॉर्चर करणं, एखाद्याला मारहाण करणं, दारू पिऊन बायकोचा घरामध्ये छळ करणं, तिला मारझोड करणं, गोठ्यामध्ये गुरांना मारणं, आवताचे बैल झोडपून काढणं, याला मग पाप आहे, कायिक पाप आहे. नंतर सांगितलं वाचिक पाप. एखाद्याचं मन जर तुमच्या बोलण्याने दुखत असेल, एखाद्याचं मन जर तुमच्या बोलण्याने दुखत असेल तर हे कोणतं पाप आहे? वाचिक पाप. तिसरं सांगितलं मानसिक पाप. दुसऱ्याच्या बाबतीत आपल्या मनात वाईट विचार आला का हे सुद्धा काय आहे? मानसिक पाप आहे. कोणतंही पाप असू द्या, गंगा पापम, ती पाप घालवते. पण माझा मुद्दा इथं आहे, कुशावर्ती करिता स्नान त्याचे कैलासी राहणे. मग आम्हाला का बरं अजून ते दुःख जाऊन, ते पाप जाऊन आनंद आणि खऱ्या अर्थानं सुख का प्राप्त झालं नाहीये? लक्षात घ्या ना. हे बघा, पाप गेल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होतं आणि ऐका, पाप वाढल्यानंतर आपल्याला दुःख प्राप्त होतं. आणि आम्ही इतका वेळेला गंगेची बुटकी मारून स्नान करून सुद्धा आम्हाला दुःख आहेच. याचा अर्थ स्पष्ट झाला, आपला अजून पाप शिल्लक आहे. मी बोलून गेलो ना, कळत न कळत घडलेलं पाप ही गंगा. हे बघा, 80 वर्षाचं वय आहे, एकादशीचा दिवस, लक्षात नाही, सुनाने पोह्यांची डिश सासऱ्याच्या हातात दिली आणि त्याने एक चमचा तोंडात टाकला, खायला सुरुवात केली आणि सहज कॅलेंडरकडे लक्ष गेलं आणि कळलं आज एकादश आहे. घाईघाई डिश खाली ठेवली. सुनबाई, अगं माझ्या लक्षात राहत नाही, तुझ्या. ती म्हणली, मामांजी मी पण कॅलेंडर पाहिलं नाही, माफ करा मला. हे बघा, हे कळत न कळत घडलेलं पाप आहे. तो बाहेर गेला, गुळणी केली आणि देवापुढं जाऊन डोकं टेकवलं, नाक घासलं, सांगितलं, परमात्मा, हे परब्रह्म पांडुरंग परमात्म्या, वयामुळं नाही रे माझ्या लक्षात राहिलं. म्हणून वयस्कर माणसं, लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांना एखादी कळत न कळत घडलेली चुकी ती क्षम्य सांगितली, मी नाही, गुरुचरित्राने. मग ते पाप जाणार आहे नक्कीच. तो म्हातारा गेला, दुपारी गंगा स्नान केलं आणि दिवसभर काहीच खाल्लं नाही, तरी त्याचा उपवास सुटला नाही, उपवास घडला. कारण का? त्याने जाणून बुजून नाही केलं, त्याच्याकडून कळत न कळत घडलं. पण एकादशीचा उपवास आणि पंक्तीत फिरवतो आणि बटाटवाडा खातो त्याचा मित्र. हा त्या बटाटवाड्याकडे पाहून म्हणतो, खाय खाय, आता तुला उपवास आहे, कशाला मरतो? आणि जो खात होता तो म्हणला, खाय ना खाय. हा म्हणला, खाल्लं असतं रे, पण नेमकी एकादशी आहे ना, एकदम जीवावर आल्यासारखं. आणि जो खात होता ना तो म्हणला, खाय. त्याला काय होतं? लहान तर एकादश आहे, कुठं मोठी आहे? कोणत्या करंट्याने लहान मोठी एकादश केली? अरे एकादश एकादशच असते, हे लहान मोठी असते का? खाय, त्याला काय होतं? मग याने काय केलं? त्याचा जीव जरा पाकळला आणि मग तो बटाटवाडा खायला बसला. कोण? एकादशी असून सुद्धा, माहीत असून सुद्धा मित्राकडे पाहतो, ती मिरची चटणी छानपैकी, तो टोमॅटोचा श्वास आणि गरमागरम बटाटवाडा पाहिला, याच्या तोंडाला पाणी आलं. एकादशीच्या दिवशी मित्राने आग्रह केला, मित्र म्हणला, लहानी एकादशी, मोठी नाही, बिंदास खाय, काय होत नाही त्याला. हा बसला आणि खायला सुरुवात केली. 1 बटाटवाडा खाला, 2 खाला, 3 खाला, 5 बटाटवाडा खाला आणि रात्री झोपल्यावर देवाचा मिस कॉल आला. म्हणजे याची चलबिचल स्थिती सुरू झाली. हा पहाटीच उठला आणि सरळ कुठं गेला? कुशावर्तावर गेला. म्हणला, एकादशीचा उपवास सुटला, मला काहीच जमना, बटाटवाडा खाला, मला काही जमना. आता गेला आणि त्या कुशावर्तामध्ये जाऊन बुटकी मारली. पण बटाटवाडा हा जाणून बुजून खाल्या असल्यामुळं, माहिती असून एकादशीचा उपवास सोडल्यामुळं हा त्या पाण्यात बुडला. पण बटाटवाडा हा वरती तरंगला. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाचे. जय हो. हे पाप जायला न जाय तीर्थाचे बापे, न जाय तीर्थाचे.
पाप करण्याची क्रियाच गेली पाहिजे आणि तीर्थावर गेल्यानंतर काहीतरी सोडण्याची वृत्ती झाली पाहिजे. लक्षात घ्या, तर फायदा होणार आहे. आता याचा बटाटवाडा वरती तरंगला, हा वरती आल्यावर बटाटवाडा परत त्याच्यात घुसला, जाईल का पाप? मग गंगा कोणतं डोक्यातून काढून टाका. कुठलंही पाप करायचं, उद्योग करायचे आणि गंगेची बुटकी मारायची, एवढं सोपं आहे का? ते सोपं नाही. आता पाप घालवण्यासाठी काय केलं पाहिजे? गंगा स्नानाची काही क्रिया सांगितलेली आहे. पहिलं तुम्हाला तीर्थावर गेल्यानंतर आवाहन करावं लागतं. लिहून घ्या लागल्यास किंवा रेकॉर्ड करा. हे कोणी सांगणार नाही, नाहीतर चॅनलवर, आमच्या बालाजी चॅनलवर आमचे करपे साहेब आहे, ते टाकणारच आहे, परत तुम्हाला टीव्हीवर पाहायला मिळणारच आहे. पण लक्षात ठेवा ह्या क्रिया. आता इथून पुढं कधी जरी तुम्ही तीर्थावर गेले तर तिथं उभं राहायचं आणि हात जोडून आवाहन करायचं. म्हणजे कुशावर्तावर जर गेले, यमुनेला गेले तर नाव घ्यायचं, क्षिप्रा नदीला गेले ते नाव घ्यायचं. तुम्ही जर कधी सरस्वती नदीवर गेले तर तिथं तसं नाव घ्यायचं. समजा तुम्ही कुशावर्तावर गेले, उत्तरेकडे तोंड करून म्हणा, हे तीर्थदेवा, हे गंगामाई, मला आंघोळ करण्याची अनुमती दे. याला आवाहन म्हणतात. काय म्हणायचं? मला माहित नाही मी किती पाप केलंय, मला माहित नाही. कारण का अनुमती दे? कारण माझ्यामुळं तुला मलिनता प्राप्त होणार आहे. माझं पाप तू स्वतः घेऊन ते पाप तुला चिटकणार आहे आणि मला तू शुद्ध करणार आहे. म्हणून ना मला अनुमती दे. हे झालं आवाहन. आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं बरं का. याज्ञिकी विभागात आम्ही शिकलोय. आवाहन वेगळं आणि आव्हान वेगळं. आवाहन म्हणजे काय? देवा, आपण पूजेसाठी या ना. पाहुण्यांना सुद्धा आवाहन, आपण कार्यक्रमासाठी या ना. आमंत्रण वेगळं आणि निमंत्रण वेगळं. निमंत्रण म्हणजे काय? आवाहन आहे आणि आमंत्रण म्हणजे आव्हान आहे. आमंत्रण म्हणजे काय? जर तुम्हाला जमलं तर तुम्ही या. आणि निमंत्रण म्हणजे काय? तुम्हाला यावंच लागेल. लक्षात येतोय का? मराठी भाषा आहे, जरा समजून घ्या. घड्याळ थांबत नाही, नाही तर अजून खूप काही सांगायचं होतं मला, पण जाऊ द्या. लक्ष द्या. आवाहन करायचं, नंतर आचमन करायचं आहे. काय तुम्हाला अवघड वाटेल, मी काय तुम्हाला कर्मकांड सांगत नाही, पण पाप जावं. तुम्ही एवढ्या मेहनतीने लांब जातात, गंगेची बुटकी मारतात, तीर्थाला यात्रेला जातात, आपलं पाप जावं हा माझा मानस आहे. आता आचमन करायचं म्हणजे काय करायचं? गंगेचं पाणी घ्यायचं आणि इथून असं प्राशन करायचं. इथून का करायचं? हे ब्रह्मतीर्थ आहे. देवांना पाणी सोडताना सरळ हाताने सोडायचं, हे देवतीर्थ आहे. एखाद्या निवृत्ती दादाच्या समाधीवर पाणी सोडताना ते इथून असं सोडायचं, हे ऋषी तीर्थ आहे. आणि पिंडावर पाणी अंगठ्याने सोडायचं, कारण हे पितृतीर्थ आहे. लक्षात आलं? तीर्थ प्राशन करताना, आचमन करताना पाणी इथून प्या. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः. आणि काहीच नाही आलं, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि चौथ्या वेळेला पाणी हातावर घेऊन त्याच पाण्यात सोडायचं. ओम गोविंदाय नमः किंवा ओम रामकृष्ण हरी. झालं. आता प्रोक्षण आहे, तिसरा विधी प्रोक्षण. असं पाणी घ्यायचं आणि अंगावरती शिंपडायचं. काय क्रिया आहे आपली, काय विज्ञान आहे. आज जर तुम्ही विचार केला तर सकाळी अटॅकचं प्रमाण बाथरूममध्ये जास्त आहे. ऑब्झर्व करा. त्याचं कारण असं आहे, तुम्ही डायरेक्ट पाणी जर डोक्यावर घेतलं तर तुमच्या मेंदूची, ब्रेनची स्थिती बिघडते आणि त्या ठिकाणी ब्रेन स्ट्रोक किंवा हार्टचा स्ट्रोक, हृदयाचा विकार, हृदयाचा झटका येऊ शकतो. कारण का? पाणी अचानक अंगावर घेतल्यानंतर तुम्हाला अंगावर काटा येतो का नाही? मग आमच्या साधू संतांनी प्रोक्षण क्रिया का सांगितली? आंघोळ करण्यासाठी शरीराची तयारी व्हावी, त्या गार पाण्याची सवय व्हावी, म्हणून ते असं हातात पाणी घेऊन पहिलं अंगावर शिंपडायचं. पहिलं काय? आवाहन. नंतर काय? आचमन. तिसरं सांगितलं प्रोक्षण. नंतर त्या तीर्थामध्ये उजवा पाय टाकायचा. लक्ष द्या. हे जर केलं तरच गंगा पापम कुशावर्ती करिता स्नान याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. उजवा पाय टाकल्यानंतर डावा पाय समांतर टाकायचा. आता तीर्थामध्ये स्नान करताना लक्षात ठेवा, आपलं पाप का जात नाही? तीर्थामध्ये स्नान करताना शास्त्राने सांगितलं नाभी इतकं पाणी असायला पाहिजे. बेंबी इतकं म्हणजे शरीराच्या मध्यापर्यंत. हा शरीराचा मध्य आहे नाभी कमल सुंदरती तेथे विधात्याची उत्पत्ती असो, त्याला ओव्या आहेत. इथपर्यंत पाणी पाहिजे. मग आपण आता इथपर्यंत पाणी पाहिजे तर आपल्याला त्या तीर्थामध्ये चालत जावं लागेल. आता तीर्थात चालत जात असताना पाय कधीही पाण्यावर उचलून टाकू नका. नर्मदा पुराणात सांगितलंय, जर तीर्थामध्ये पाय उचलून तुम्ही टाकत जर पाण्यात चालत असाल तर ते तीर्थ तुम्ही पायदळी तुडवायचं पाप लागतं, पुण्य मिळतच नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज पाण्यात दोन्ही पाय ठेवले, उजवा ठेवला, डावा ठेवला, मग डोक्यावर पाय घ्यायचे का? पाण्यात तर चालावं लागेल, नाभी इतकं पाणी पाहिजे असं तुम्ही बोलले.
कडाला तर आंघोळ करता येत नाही. तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट खाली गुडघ्यावर बसा, म्हणजे इथपर्यंत बरोबर पाणी येईल, आणि असं अंगावर पाणी घ्या. पण शास्त्र सांगतं तुम्ही नाभी इतक्या पाण्यामध्ये उभं राहा. आता तिथं जाताना तुम्ही पाय उचलून न टाकता तुम्ही त्या तीर्थात चालताना पाय त्या जमिनीला, वाळूला, त्या मातीला असे सरकीत फरफट समांतर चाला. लक्षात येते तुमच्या? येताना तसंच आणि तीर्थात जाताना तसंच. आता नाभी इतक्या पाण्यामध्ये गेले असाल, चौथी क्रिया सांगितली. पूर्वेला जर सूर्य असेल, म्हणजे आत्ता सध्या आता माथ्यावर आलाय, जो अजून पण थोडासा तिरपा पूर्वेला आहे, तर तुम्ही आंघोळ करताना, स्नान करताना तोंड पूर्वेला करा. सूर्य जर थोडासा इकडं ढळला, तिसऱ्या प्रहराकडं पश्चिमेला, तोंड पश्चिमेला करा. लक्षात आलं तुमच्या? सूर्य इकडे असेल, पूर्वेला तोंड करून स्नान करा. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक क्रिया ही अग्निसाक्षीने होते, म्हणून ही क्रिया आपण केली पाहिजे. देवाला नैवेद्य जरी ठेवायचा असेल तर तिथं अगरबत्ती किंवा निरंजनी चालू असायला पाहिजे. आमची क्रिया धर्मामधली सूर्य ज्या वेळेला पूर्वेला आहे, तोंड आंघोळ करताना पूर्वेला पाहिजे. पश्चिमेला असेल तर पश्चिमेला तोंड आंघोळी करताना केलं पाहिजे. एकाने लगेच कीर्तन झाल्यावर म्हणलं पूर्वेला तोंड सूर्य पूर्वेला असल्यावर, पश्चिमेला तोंड सूर्य पश्चिमेला असल्यावर, आणि सूर्य माथ्यावर असल्यावर तोंड करायचं का? वर तोंड नाही करायचं. सूर्य माथ्यावर असला का तोंड उत्तरेला करायचं. उत्तरेला का करायचं? कारण सूर्य माथ्यावर आल्यानंतर आपल्या हिंदुस्थानातले सगळे तीर्थ नर्मदेच्या स्नानाला जातात. लक्षात येते तुमच्या? सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? नर्मदा. आणि मध्यान्ह काळात सगळे तीर्थ कुठं जातात? नर्मदेच्या स्नानाला जातात. म्हणून आता सूर्य माथ्यावर आहे तर मी तोंड कुठं केलं पाहिजे? उत्तरेला. पूर्वेला असेल पूर्वेला, पश्चिमेला असेल पश्चिमेला. आता आपल्याला बुटकी मारायची आहे. बुटकी मारायची. बुटकी मारून वर आल्याबरोबर तुम्ही शुद्ध झालात. आता तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्य साक्षीने तुम्ही करताय. सूर्याला अर्घ्य देताना दोन्ही ओंजळीत पाणी घेऊन तुम्हाला असं सोडायचं. मी बोलून गेलो, हे दोन जे बोटं आहेत हे भगवान शिव आणि विष्णूचं देव तीर्थ आहे, स्वरूप आहे, म्हणून असं पाणी सोडा. पाणी सोडताना त्याचे रिझल्ट यावे, त्या तीर्थ स्नानाचे, आणि सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्याची धार अशा अँगलने असावी का त्या पाण्याच्या धारेमधून सूर्याचे किरण आपल्या डोळ्यामध्ये जावे. लक्ष द्या. ज्या वेळेला त्या गंगेचं पाणी सूर्याला अर्घ्य देताना त्या धारीवरचे, त्या पाण्याच्या धारीवरून आपल्या डोळ्यामध्ये जर किरण परिवर्तित होत असतील तर बुद्धीची कॅप्चर कॅपॅसिटी वाढते, पाप करण्याची प्रवृत्ती जाते, सात्विक बुद्धी येते, डोक्याचे आजार जातात, मेंदूचे आजार जातात, तुम्हाला फिट येत असेल ते आजार जातात, डोक्यातले वाईट विचार जातात, डोक्यातल्या विचारांचं थैमान निघून जातं. इतकी ताकद गंगा स्नान केल्याने सूर्याला अर्घ्य देण्यात आहे. आता स्नानाचे 3 प्रकार शास्त्रात आले. बोलू का? सांगू का? नाही, कोणी नाही सांगणार हो, मला माहिती आहे ना. मला गंगा पूजनाला जर बोलवलं तर माझी जबाबदारी आहे. मला जो तुम्ही विषय द्याल मी तोच विषय परफेक्ट सांगणार. इकडचं तिकडचं बिलकुल नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हे का सांगायचं? फॉर्मॅलिटी, टाइमपास नाही. माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये माझा उद्देश असतो का लोकांना त्यातनं काहीतरी संदेश जावा आणि तो अंमलात यावा, आचरणात यावा आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा. आता 3 प्रकारचे स्नान प्रसिद्ध आहे. पहिलं आहे साधं स्नान, दुसरं आहे सचेल स्नान आणि तिसरं आहे पंचगव्य स्नान. हे 3ही स्नान करताना मी ज्या 5 क्रिया तुम्हाला सांगितल्या, कसं जायचं, कसं प्रोक्षण करायचं, पाणी कसं प्यायचं, कसं सोडायचं, चालताना कसं चालायचं, या 5 क्रिया मी सांगितल्या. या 3ही स्नानांसाठी गरजेच्या आहेत. साधं स्नान म्हणजे जायचं, बुटकी मारायची, बाहेर यायचं. सचेल स्नान, हे साधं स्नान 99% लोक करू शकता. प्रत्येकाला अधिकार आहे साध्या स्नानाचा. बुटकी मारायची, बाहेर यायचं आणि निघायचं आपलं देवदर्शनाला. दुसरं येतंय सचेल स्नान. जे लोक हमेशा आजारी पडतात त्यांना हा संदेश द्या. ज्यांना असाध्य आजार आहे, कॅन्सर असेल, शुगरचा आजार असेल, त्यांनी महिन्यातनं हे सचेल स्नान करा. सचेल स्नान करायचं म्हणजे काय करायचं? आता माझ्या अंगावर कपडे, समजा मी आजारी आहे, माझ्या अंगावर कपडे, मी जायचं, न बोलता जायचं. कोणाला सोबत न्या, तुम्ही नका नेऊ, पण न बोलता जायचं. गेल्यानंतर तिथं कपड्यासहित आंघोळ करायची. आता हे कपडे ना, सचेल स्नान, कपड्यासहित आंघोळ करायची आणि ते कपडे बाहेर जायचं. तिथं ते कपडे पिळायचे, तिकडं ते धुवायचे, नदीत नाही, तीर्थात नाही. लक्षात घ्या, मी सांगणार आहे अजून. तिकडं धुवायचे,
आणि कपडे नंतर नवीन परिधान करायचे. अंगावरचे कपडे जे तुम्ही स्नान केलं ते पिळायचे, व्यवस्थित सुकवायचे, त्याची इस्त्री करायची आणि छानपैकी एखाद्या गरीबाला तिथंच कोणाला तरी दान करायचे. कोणचे कपडे? जे आंघोळीचे कपडे होते ते. याला सचेल स्नान म्हणतात. असं स्नान केल्याने 1.25 महिन्याच्या आत तुमचं आजारपण जातं, डॉक्टरला आजार कळतो आणि निश्चितच तुम्हाला आरोग्य लाभतं. कोणत्या स्नानाने? सचेल स्नानाने. आता ज्याला मानसिक त्रास आहे, ज्याच्या अंगामध्ये संचार होतो, खूप त्रास होतो, चांगला फिटनेस असलेला माणूस बारीक झाला, एक स्त्री आहे ती सुद्धा अशी मानसिक स्थिती बिघडलेली आहे, तिच्या अंगामध्ये येत आहे, तिला मानसिक त्रास आहे, शारीरिक पण व्याधी आहे, अशा सगळ्या लोकांनी पंचगव्य स्नान 2 महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे. आपल्याला कुशावर्त आणि नाशिक पंचवटी रामकुंड जवळ आहे. पंचगव्य स्नान करताना जर घरी तुमच्याकडे गाय असेल तर तुम्हाला प्युअर मिळेल पंचगव्य. या पंचगव्यामध्ये गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, दही, दूध आणि तूप हे सगळं एकत्र करायचं. आंघोळीच्या वेळेला कपडे काढले, अंतर्वस्त्र ठेवलंय, आंघोळीच्या वेळेला कपडे काढले, उठण्यासारखं ते पंचगव्य अंगाला लावायचं, बुटकी मारायची, साबण लावायचा नाही, बाहेर यायचं, कपडे परिधान करायचे, घरी निघून यायचं. मानसिक आणि शारीरिक आजार पंचगव्याने जातो. लक्षात आलं? आणि जर नसेल तर हल्ली स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये पंचगव्याच्या तुम्हाला सुकवलेल्या पावडर केलेल्या पुड्या मिळतात. त्या पुड्या तुम्ही वाटीमध्ये पाणी घालून किंवा दूध घालून कालून जर अंगाला लावल्यानं आंघोळ केली, घरी जरी तुम्ही पंचगव्याने आंघोळ केली, गंगा मातेचं पण एक सांगतो, तीर्थक्षेत्रावर गेले तर तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. कुशावरती करिता स्नान, पंचगव्य स्नान केलं त्याचे कैलासी रहाणे. आणि त्या पंचगव्याने स्नान केल्यामुळं काय होतं? गायीमध्ये जी ताकद आहे, कारण 33 कोटी देव गायीमध्ये. लक्ष द्या, गंगा मातेचं चरित्र चालू आहे म्हणून सांगतो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव गायीमध्ये आहे. त्यापैकी सगळ्या देवांनी जागा व्यापल्या. नेमकं लक्ष्मी मातेला आणि गंगा मातेला यायला उशीर झाला. गंगा माता म्हणाल्या, माझे भगवान शिवजी गायीमध्ये आहे, हे ब्रह्मदेवा मला गायीमध्ये जागा द्या. भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता म्हणाल्या, माझे विष्णू गायीमध्ये आहे, मला कृपा करून त्यांच्या चरण सोडून मी राहत नाही, त्यांच्या चरणाशी जागा द्या. दोघीही रुसल्या, दोघीही भांडू लागल्या. ब्रह्मदेव म्हणला, बघा आता जागा तर राहिली नाही, पण 2 जागा शिल्लक आहे, तुम्हाला जमलं तर बघा. म्हणे कोणत्या 2 जागा शिल्लक आहे? म्हणे गायीचं शेण आणि गायीचं गोमूत्र. गंगा माता गायीच्या गोमूत्रात सामावल्या आणि लक्ष्मी माता गायीच्या शेणात सामावल्या. म्हणून गायी गायी गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गोमूत्रात गंगा आणि गायीच्या खुरीत पंढरपूर. गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. विठ्ठल ज्याला शक्यच नाही, आम्हाला नाही, गंगेला नाही जायला, आंघोळीला जमलं, सासूरवाशी नाही, घरी कामाचा व्याप आहे, त्याने उठल्या उठल्या आंघोळ झाली, गाईला 1 प्रदक्षिणा मारायची. 1 प्रदक्षिणा. गाई गाई ते आम्ही लहान होतो, अजून आठवतं, माझी गवळण गाय बरी हो, लय दुधानं भरली चरी, माझ्या गवळण गायचे शिंग जसे महादेवाचे लिंगन, माझी गवळण गाय बरी हो, लय दुधानं भरली चरी, माझ्या गवळण गायची पाठ जशी पंढरपूरची वाट, माझी गवळण गाय बरी हो, लय दुधानं. गायली मोरी गेनु बर, गायली मोरी, मोरीला झाला गोरा गेनु बर, मोरीला झाला गोरा, गोऱ्याच्या गळ्यात गेटा गेनु बर, गोऱ्याच्या गळ्यात गेटा, गेट्याला मोडला. यांच्यासाठी टाळ्या वाजव. भूषण आहे, मृदंग भूषण आहे, आणि इकडं सात्विकता आहे. छान आहे, दोघं छान आहे. आणि गायक एक कुठं गेले ते? हा, लग्नाला गेले का? बरोबर. तुम्हाला नाही ना कुठं? इथं जेवल्याशिवाय जायचं नाही कोणी. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकार एकटाच दिसतो, पण हे खांब आहे कीर्तनकाराला असे पकडून धरणारे. हे खांब आहे सगळे, आणि छान आहे. ऐका ऐका ऐका. तर मी सांगत होतो, माझी गवळण गाय बरी हो, लय दुधानं भरली चरी, माझ्या गवळण गायचे शिंग जशी महादेवाचे लिंग, माझ्या गवळण गायची पाठ जशी पंढरपूरची वाट, माझी गवळण गाय बरी हो. आता हे नाही राहिलं, हे नाही राहिलं, राहिल्याच नाही, गाईच नाही राहिल्या तर ववाळणारे राहणार कुठून? हो, मी हे सांगितलं पुण्याला, एक बाईचा फोन आला, ती म्हणली आमच्याकडे गाय नाही, म्हशीला वावाळलं तर चालेल. अगं उचली महामारी तुला. गाई तर म्हशीत फरक कळत नाही, काय करायचं या शिक्षणाचं? विठ्ठल विठ्ठल. तुमच्या गाय नाही एखादी गाय? हा, गाय एखादी गाय ठेवा, म्हशी जास्त आहे तुमच्याकडं, एक लक्ष द्या. ऐका ऐका ऐका.
तर गाई गाई गोदा पंचगव्याचं स्नान केलं. हे स्नान कोणतं आहे? पंचगव्य स्नान. पण ह्या तिन्ही स्नानांना नियम एकच आहे. जे 5 नियम मी बेसिक सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही केले तर निश्चितच कुशावरती करिता स्नान त्याचे कैलासी राहणे. ती कुशावर्ताच्या ठिकाणी आवरली. कुश म्हणजे काय? दर्भ. कोणी लावलं आडवं? गौतम ऋषींनी. कुश आवर्त, कुशाने आवरली. काय तीर्थ तयार झालं? कुशावर्त. हा अपभ्रंश झालेला शब्द आहे बरं का. मग ती तरी तिचा राग शांतच नाही, सारखी रडत होती. कोण रडत होती? गंगा. म्हणून एखादी बाई सारखी रडत असली का ती म्हणती शेजारी, हिच्या डोळ्याला सारख्या गंगा यमुना आहे. थोडं काय झालं का सारख्या गंगा यमुना. सारखी रडत होती. कोण? गंगाबाई सारखी रडत होती. मग भगवान शिवाला दया आली. म्हणले का रडती सारखी? ती म्हणली तुम्ही मला दूर केलं, उगीच यांच्या कुशावर्ताने मी आवरले म्हणून आता पाप घेते. पण मला नाही आवडलं तुमचं. उतरणारच होते मी पुढच्या हप्त्यात, पण तुम्ही जटा आपटून मला दूर केलं. मला लय राग आला, मला लय राग आला. भगवान शिव म्हणले अगं बाई लय भोळा ना ते. नीट ऐका बरं का, मी टच करून देतो महापुराणाला. भगवान शिवजी म्हणले बाई मायासाठी सगळं सोडून माय भल्यासाठी आली, माझं डोक्याची आग शांत केली. मी सुद्धा एक जन्म घेईल, तोसाठी सगळं सोडून राजवैभव मी मेंढ्या वळायला येईल. काय कळलं काय? माझ्या खंडेरायानं बरं नाही केलं ग बया, माझ्या खंडेरायानं बरं नाही केलं ग बया. नव्हतं ध्यानी मनी सवत आणले ग बया, नव्हतं ध्यानी मनी सवत आणले. मोठे मोठे डोळे मारी मिशांवरी ताव, मोठे मोठे डोळे मारी मिशांवरी ताव, मिशांवरी ताव. जेजुरीला खंडेराव, जेजुरीला खंडेराव. कशी नाही आली माझ्या देवाला दया, कशी नाही आली माझ्या देवाला दया. नव्हता ध्यानी मनी आणली ग बया, नव्हतं ध्यानी मनी सवत आणली ग बया, सवत आणली ग बया. एका कामात 2-2 कामं झाले. जागरण गोंधळ होऊन गेला तुमचा. हा मिळेल का असा जावाई? सांगा बरं. विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका, लक्ष द्या इकडं, हे लक्ष द्या. विषयांतर नाही, विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगा ही जी म्हाळसा जी आहे ना, म्हाळसा ही पार्वती आहे आणि धनगराची बाणू कोण आहे? साक्षात गंगामाई आहे. माझ्या खंडेरायानं, जाऊ द्या वेळ कमी आहे. गंगा पापम शशितापम कुशावर्ती करिता स्नान त्याचे कैलासी राहणे. आता लोक जमलो बाबा, थोड्या वेळाने मंडप भरून जाईल. इकडे माझ्याकडे पा, माग नका पाहू, इकडे पा, इकडे पा. वेळ लय थोडा राहिला. आता एवढे लोक आले. आमच्या गंगाबाई, नाव गंगूबाई आहे पण ते खरं नाव अपभ्रंश आहे. गंगाबाई आणि छबू मामा, बरोबर आहे ना? हा, हे 2 जण मस्त गेले, यात्रा करून आले. पिढ्यांचा उद्धार झाला यांच्या. किती? शिव महापुराणात आहे 71 पिढ्यांचा यांचा उद्धार झाला. आणि तुम्ही लग्नाची तीच सोडून घरातले कार्यक्रम अमूल्य वेळ खर्ची घालून इथं आला. तुम्हाला काय फायदा? म्हणजे जाऊ नका लगेच, घाबरू नका. ऐका ना, ऐका ना, मी अभंगावर बोलतो बरं का. ऐका, त्यांना 71 पिढ्यांचा त्यांचा उद्धार झाला. 4 धाम यात्रा करून आले. आणि आम्ही एवढा अमूल्य वेळ खर्ची घालून या ठिकाणी कीर्तन ऐकणारे, प्रसाद घेऊन निघून जाणारे, आम्हाला फायदा काय? आज आपल्याला फायदा एकच होणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात
सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. फार सुंदर आहे. पहिल्या चरणात नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा, असंच गंगा गंगा असं नाही म्हणायचं. वाचे म्हणता गंगा गंगा, अनुस्वार आहे ना, गंगा गंगा, त्याचे रिझल्ट नाही येणार तुम्हाला. सकळ दोष किंवा पापे जाती भंगा. आज हे जोडपं जाऊन आलं, 71 पिढ्यांचा उद्धार झाला. आम्ही सुद्धा एवढा अमूल्य वेळ खर्च, एक एक सेकंद प्रत्येकाला महत्वाचा आहे, एक सगळ्यांचा आहे. मग आपण जर इतका अमूल्य वेळ खर्ची घालून आलो, त्यांना फायदा झाला, त्यांचा आणि 71 पिढ्यांचा उद्धार झाला या पूजनाने किंवा गंगाच्या स्नानाने, चारधाम यात्रेने. आम्हाला फायदा काय? काय नाही. आम्ही बसल्या बसल्या म्हणायचं गंगा गंगा, म्हणा म्हणा गंगा गंगा, मागच्या एकदा म्हणा गंगा 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 गंगा. बस मी का म्हणून घेतलं, आपल्याला फायदा होणार आहे. आणि आता एक 5-10 मिनिटात कीर्तन समारोपाकडे जाणार आहे. त्याच्यानंतर इथं गंगेचा कलश येणार आहे, बरोबर. त्या कलशावर पंचोपचार पूजा होऊन, जे जोडपं जाऊन आलं त्यांची सुद्धा पंचोपचार पूजा होऊन, लक्षात घ्या, इथं त्यांचं पूजन होईल. आणि आपल्याला फायदा काय, जे तिकडचं तीर्थ त्यांनी आणलंय ते आंब्याच्या आणि तुळशीच्या पानांनी माझ्यासहित सगळ्यांवर प्रोक्षण होणार आहे. सगळ्यांवर आपण शिंपडणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. दोघी आरतीचं ताट, हळदी कुंकू, ऐका, लक्ष द्या. वाचे म्हणता गंगा गंगा. आमच्या साधू संतांनी जी शब्दांची रचना केली ती अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड आहे. गंगा गंगा, तुम्ही इकडं पहा, व्हायब्रेशन होतं ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये. गंगा गंगा, रिझल्ट काय? सकळ पापे जाती भंगा. रोज उठल्या उठल्या आंघोळ झाली किंवा आंघोळ करताना गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती कावेरी जलेस्मी सन्निधम कुरु. आणि काहीच नाही जमलं, हे मधले 3 बोट उजव्या हाताचे त्या बादलीभर पाण्यात आंघोळीच्या बुडवायचे. गंगा 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 गंगा, आणि त्या पाण्याने आंघोळ करायची. त्या पाण्याने आंघोळ केल्यामुळं काय होतं माहिती आहे का, डोक्यामध्ये जे वाईट विचार आहे ना ते निघून जातात. आणि एकदा डोक्यातले त्या पाण्याने वाईट विचार निघून गेले, सकळ पापे जाती. वाईट विचार गेले म्हणजे पाप करण्याची क्रिया घडणारच नाही ना. लक्षात. चारधाम यात्रा करून आलो. माझी इच्छा आहे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी चारधाम यात्रा करावी, आयुष्यात एकदा तरी, एकदाच करावी. का? मी जाऊन आलोय, मला माहित आहे किती खडतर यात्रा आहे ती. पण देव करत जर गेलं, कसं करायचं, जप करायचा, जप तीर्थ करत असताना आहे का नाही, जप करायचा. जितका तुम्ही जास्त जप कराल तितकी तुमची सर्वतोपरी गंगामाई, यमुनामाई आणि ती सरस्वतीमाई सर्वतोपरी तुमचं रक्षण करील. तीर्थव्रत भाव धरी रे करुणा, किंवा एक प्रमाणे हरिपाठामध्ये मला पटकन आठवत नाहीये, हा चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ, बरोबर आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. विठाल विठाल. म्हणून नामस्मरण करत करत जायचं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. कुणाकुणाचे पाप आजपर्यंत गेले त्याला शास्त्र फार मोठं आहे, पण घड्याळ थांबत नसल्या कारणानं मला पटापटा पुढं जायचं आहे. लक्ष द्या, एकदा तरी तुम्ही तीर्थयात्रा केली पाहिजे. पण एक सांगू, फार भाग्यवान आहोत आपण. 11 ज्योतिर्लिंगांवर तुम्ही फिरा. 11, तसे 12 आहेत, मी सांगतो ना. आता दुसऱ्या चरणाकडे आपल्याला जायचं आहे, ऐका ना. 11 ज्योतिर्लिंगांवर फिरा तुम्ही, तिथं फक्त एकच आहे, भगवान शिव, महादेव आणि पार्वती, गणपती, कार्तिक, अशोक सुंदरी, जया, विजया, विषहरा, श्यामली, दौतली, ह्या शंकराच्या मुली आणि ते सगळं कुटुंब प्रत्येक 11 ज्योतिर्लिंगांवर आहे. पण जगाच्या पाठीवर त्रिंबक ही दत्ताची भूमी आहे, तिथं एक नाही. तुम्ही जर कधी हात लावता आला किंवा त्या त्र्यंबकरायाच्या लिंगाच्या वरती आरसा आहे, त्या आरशात बघा, तिथं एक नाही 3 लिंग आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिंबक. म्हणजे ती दत्त महाराजांची भूमी आहे. निवृत्ती दादा सुद्धा जागा त्यांना तिथं आवडली आहे. कोण आहे निवृत्ती दादा? भगवान शिवाचे अवतार आहे. आणि आज आमचे काही काही कीर्तनकार म्हणतात वाघ दिसला म्हणून हे लेकरं बिछडले,
आणि निवृत्ती दादा रस्ता चुकले. अरे कीर्तनकारांनो, अरे माझ्या महात्म्यांनो, निवृत्ती दादा रस्ता नाही चुकले. जे रस्ता चुकले त्यांना रस्ता दाखवण्यासाठी ते त्र्यंबकला बसले. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ताबाई भजन करा. टाळी वाजवा, भजन करा. म्हणायचं ते म्हणू द्या. आधी पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. आज निवृत्ती दादा जर तिथं नसते, त्यांची समाधी नसती, तर त्र्यंबक राय हे उजेडात आलेच नसते. खरं सांगतो मी तुम्हाला. आज निवृत्ती दादांमुळे ते सगळं तीर्थक्षेत्र उदयाला आलेलं आहे. ऐका ना, नाही तुम्हाला दूर जाता आलं, हाकेच्या अंतरावर फक्त इथून 20-30 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे. त्या पेगलवाडी पासून चढ्यानं पुढे गेलं, खाली उतार लागतो आणि त्या उताराला लागल्यानंतर भव्य दिव्य अशी पर्वतगिरी पाहिली. काय होत दुसरं चरण. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, जय हो. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा पापे जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. किती मोठा फायदा सांगितला हो. अजून तुम्ही त्र्यंबक मध्ये गेलेच नाहीये, तुम्ही फक्त पेगलवाडीच्या पुढे गेले. आता उतार लागलाय. श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठाचं डाव्या हाताला गेट आहे, प्रवेशद्वार आहे, आणि तिथून पुढे तुम्हाला त्र्यंबक रायाची जी डोंगरगिरी दिसते, ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. एकदा नुसती कितीही पापी असू द्या, कितीही पापी असू द्या, त्यानं नुसती ती ब्रह्मगिरी, तो पर्वत डोळ्याने जरी पाहिला, यम त्याला घाबरतो. लक्षात घ्या. कोणाला? ज्यानं ब्रह्मगिरी पाहिली त्याला. काळ गुलाम, हा असं आहे ना ते. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ. हा असं आहे ते. विक्राळ असलेल्या कळी काळाला सुद्धा भीती वाटते. कोणाची? ज्याने दृष्टीने ब्रह्मगिरी पाहिली त्याला. पण ती दृष्टीने ब्रह्मगिरी पाहता पाहता तुमच्या अंतःकरणामध्ये भजन आलं पाहिजे. कोणाचं भजन आलं पाहिजे? ज्याच्यामुळं गंगा आली. कोण होता वैकुंठात? विष्णू. बायका किती? 3. कोण कोण? सरस्वती, लक्ष्मी आणि गंगा. गंगा कुठं आली? त्र्यंबकेश्वरी. मग कोणामुळं आली?
विष्णूंमुळं. आता ज्यांनी तपश्चर्या केली त्या संतांची नावं आपण घेतलीच आहे, पण ज्यांच्यामुळं ती आली त्यांचंही नाव जोडीने घ्यायला पाहिजे. घ्या विठोबा आरा बुक्कान. टाळी वाजवा, भजन करा. चला 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 चला. ठोबार घुमाई 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 कुंडली गवर्गा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय मैया की जय ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान त्याचे कैलासी रहने. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज शिव महापुराण सांगतं. 2 मिनिटं बोलतो फक्त, लक्ष द्या. समारोपाकडे जायचंय. नंतर यजमानाचं पूजन होईल आणि ते झाल्यानंतर गंगामाईचं हे जे जल आहे ते माझ्यासहित सगळ्यांवरती प्रोक्षण होईल. ज्यांच्यावर पडलं नाही त्यांनी आवर्जून सांगा माझ्यावर टाका ते पाणी. फार मोठा फायदा आहे हा. महालाभ फुकासाठी जगामध्ये भगवान शिवाला प्रदक्षिणा सगळ्यात जास्त प्रिय आहे असं शिव महापुराणातलं आहे वर्णन. तुम्ही काशीखंड वाचा शिव महापुराण. भगवान शिवाला प्रदक्षिणा अतिशय प्रिय आहे आणि त्यातली त्यात प्रदक्षिणा भगवान शिवाच्या घामापासून जी नदी जन्माला आली, भगवान शिवाचं साक्षात सगुण स्वरूप नर्मदा माईची प्रदक्षिणा. आणि ऐका, ज्याला आयुष्यात नर्मदेची प्रदक्षिणा कधी जमलीच नाही त्यांनी एकदा तरी प्रदक्षिणा करावी. ती प्रदक्षिणा केल्याने काय मिळतं शेवटचं नामा मने प्रदक्षिणा हो नामा मने प्रदक्षिणा नामा मने प्रदक्षिणा नामा मने प्रदक्षिणा नामा मने प्रदक्षिणा नामा मने नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. एकदा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा जर तुम्ही केली, इतकं पुण्य होईल, इतकं पुण्य होईल, पुण्याची गणना कोण करी. इतकं पुण्य होऊन जाईल, 71 पिढ्यांचा उद्धार होईल. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. एक छोटीशी सूचना आहे, आमच्या या ठिकाणी पूर्णत्वास कीर्तन नेतो आहे, म्हणून एकदा तरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा,
त्याच्या पुण्याना ही गणना. आणि आम्हाला महाराज नाहीच आता चालताच येत नाही, मग आम्ही काय करायचं, एक स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालताना उजवीकडून डावीकडं अशी आपल्या उजव्या बाजूने फिरायचं, स्वतःच्याच भोवती फिरायचं आणि गंगा गंगा असं म्हणायचं. किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षयमामृतात्. इतकं सामर्थ्य गंगा मातेमध्ये आहे. किती कनवाळू आहे माझी गंगा माता, किती कृपाळू आहे माझी गंगा माता. अहो 12 वर्ष आम्ही तिच्यामध्ये पाप सोडतो, त्या पापाने ती मलिन होते. आणि एक सांगतो, 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो. मी मगाशी सुरुवातीला पूर्वरदामध्ये उपक्रम, आता उपसंहारामध्ये तेच बोलतो, उपक्रमामध्ये मी बोललो होतो, आमचं सगळं पाप गंगा मातेला चिटकतं, त्याने ती मलिन होते. आणि 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो. एकदा साधूने त्या गंगेत बुटकी मारली, गंगेचं सुद्धा पाप धुवून जातं. गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत, गंगा शुद्ध होय त्यांच्या संगे. इतकी ताकद साधू संतांची आहे. म्हणून भगीरथामुळं, गौतम ऋषींमुळं त्या गंगामाईला जर यावंच लागलं असेल, किती ताकदवान संत आहे. म्हणून गंगा पापम, ऐका, गंगा पाप घालवते, फक्त पाप घालवते. शशी तापम, चंद्र फक्त ताप घालवतो. दैन्य कल्पतरुस तथा, दैन्य कल्पतरू नावाचा वृक्ष घालवतो, पण पाप ताप घालवण्याचं सामर्थ्य गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरुस तथा पापम तापम दैन्यंच घ्नन्ति संतो महाशया. तुकाराम तुकाराम भजन करा. बरोबर 12 वाजून गेले. तुकाराम बीज आहे. जातो आमच्या गावा. म्हणा पटकन, एक चरण म्हणलं तरी पुष्कळ आहे. आमचा राम आम्ही जातो तुम्ही कृपा सुजा. तुकाराम बीज आहे आज. जोडीने पुढे या, जोडीने आरतीचा ताट आणा.
गायनाचार्य मृदुंगाचार्य सगळे विनेकरी टाळकरी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टम छान आहे. आमच्या दोनही चोपदारांसाठी टाळ्या वाजवा. फार उत्कृष्ट काम ते करतात. नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना. अक्षरशः देवाचे स्वरूप आहेत हे चोपदार. आणि छान नियोजन केलं. एकदा ह्या आमच्या छबू मामांसाठी आणि गंगू मामींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संपूर्ण कुटुंब त्यांनी इतका उत्कृष्ट मंडप घातला. एवढ्या लोकांना सगळ्यांना नातेवाईकांना आमंत्रण दिलं. इतकी सगळी माणसं आज लग्नाची ती दाट असताना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या प्रेमाखातर या श्रद्धेपोटी उपस्थित झालात. गंगामाई आणि सरस्वती माई तुमचं जीवन पवित्र आणि निर्मळ करो. त्र्यंबकराय दत्तगुरु श्री स्वामी समर्थ महाराज तुकोबरायांचे सतत आशीर्वाद तुम्हाला असो. कर्मधर्म सहयोगाने तुमचं ईश्वर कल्याण करो एवढीच विनंती करतो. या गंगा पूजनाच्या दिवशी, काशी माउंद्याच्या दिवशी, या चारधाम यात्रेच्या निमित्ताने ह्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा यथामती यथा अवकाश मी सोडून सांगण्याचा प्रयत्न केला. काय चुकलं असेल माझं मला द्या, भगूरला घेऊन जातो. आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. तुमचं ईश्वर कल्याण करो. यानंतर फक्त 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे. यजमानाचं पूजन होईल. त्यांच्या गळ्यामध्ये हार अर्पण केले जातील. इथं त्यांचे मुलं आहेत, सुना आहेत, मुली आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, भाच्या आहेत. हे फार मोठे आशीर्वाद आहेत. बहिणी भाच्यांचं पुण्य आणि ते आशीर्वाद आज जर मिळाले तर भाच्याला आणि भाचीला जर जेवण दिलं वर्षातून एकदा, लक्षात घ्या हां, विष्णू पुराणातलं सांगतो मी, शपथ माझ्या मनाने सांगत नाही, तर त्यांना हजारो ब्राह्मण जेव घालण्याचं तीर्थक्षेत्रावरचं पुण्य लाभत असतं. आणि आज योगायोगाने सगळे उपस्थित आहे. छानपैकी थोडंसं पूजन होईल. तत्पूर्वी आपण ही सेवा कृष्णार्पण करू. विठ्ठल जय जय. दोन मिनिटं देतो. पाणी घ्या, त्यांच्या पायावर पाणी घाला. सून मूल पुढे या फक्त. हे बघा, तुम्हाला जसं लागतरी चालेल. मुलाने पाणी टाकायचं, सुनाने हात लावून धुवायचंय. घ्या जोडीने. दोघं मुलं आहे ना? हा ठीक आहे, घ्या. हरि ओम. सहस्र शीर्षा पुरुषाः सहस्र साक्षा सहस्रपातस भूमि विश्वतरुत्तात तिष्ठदशांगुलम पुरुष एवदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम उतामृतत्वशेषानो यदन्नेनातरो होती. थोडंसं गंध अक्षदा फुलं त्यांच्या पायावर वाहा. सुना आणि मुलं घ्या. हा लावा लावा. हळदी कुंकू अक्षदा वाहा आणि फुलं वाहून द्या. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तुम्ही घ्या ताई, तुम्ही घ्या. हा करा आईची पूजा. तुम्ही वडिलांची करा. ओम नारायणाय विद्महे वसुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. श्रीवर्चस्वायुष्यारोग्यमविदात शोभमनं मह्यते धान्यं धनं पशु बहुपुत्रलाभशत संवत्सरं दीर्घमायो. चला त्यांच्या बहिणी या. यांच्या बहिणी, बाबांच्या बहिणी कोण आहे? हा तुम्ही मागं जा. आता मुलांचं सुनांचं झालं असेल मागं जा. बहिणींनी या. बाबांच्या ज्या बहिणी आहेत त्यांनी पुढे या. ती निरंजनी पेटवा. ती त्या ताटात ठेवा. निरंजनी लावा. हा लावा निरंजनी. थोडी वाट पुढं करा. घ्या पटकन. चला चला, वेळ कमी आहे. लाव दादा निरंजनी लाव. हा ताई त्यांना हळदी कुंकू लावा यांना, आणि त्यांना गंध लावा. ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिप्रजत्राः स्थिररङ्गे तुष्टं वासतनुभिः वेशमदेवहितं यदायो. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षतारश्वरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. त्यांचं औक्षण करा. हरि ओम. हिरण्यवर्णां हरण्यं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातो वेदोम अवाह
तामम अवाह जात वेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यामिरणविन्दें गामंशं पुरुषाणहम् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धनम मे लभता देवी सर्वकामांश देहि मे पद्मानने पद्म विपद्म पत्रे पद्म प्रिये पद्मदलाय ताक्षी विश्वप्रिये विश्वमनुकुले तुत्पाद्मै सनितत्स्वं पुत्रं पौत्रं धनधान्यं हस्तस्वादि गवेरतं प्रजानं भवसि मातायुष्मतं कुरुतु मे धन अग्नि धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनं बृहस्पती वरुणं धनु असतु मे। या त्यांच्या भाच्या 5-6 वचनया पटापट या, वेळ कमी आहे। हरि ओम व्यंकटेशो वसुदेवाः प्रद्युम्नोति विक्रमा। नुसतं ववाळा आहे, नुसतं ववाळा। आता फक्त ताट खाली ठेवू नका, 5-6 वचन या, 7 या, पटकन या, जे राहिलेत ते या। भाच्या या, त्यांच्या भाच्या या, सुना, बहिणी। हरि ओम वेंकटेश वसुदेवाः प्रद्युम्नोति विक्रमा संकर्षण निरुद्ध शेषाद्रिपतिरेव च जनार्दना पद्मनाभो वेंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधो भक्तवत्सला गोविंदो गोपति कृष्ण केशव गरुडध्वजा वराह वामन शैव नारायणादोक्षजा श्रीधरा पुंडरीकाक्षं सर्वदेव स्तुतो हरि श्री नृसिंह महासिंहं सूत्रकारं पुरातना रमानाथो महाभरता मधुरा पुरुषोत्तमा चोलपुत्र प्रिया शांत ब्रह्म दिनावर प्रदाह श्रीनिधि सर्वभूतानां भयकृत भयनाशना श्री राम राम भद्रश्य भो बंदैकमोचका भूतवासो गिरावासा श्रीनिवासा श्रियापति अच्युतानंत गोविंदो विष्णु वेंकटनायका सर्वदेवक शरणं सर्वदेवक देवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि इतिदं कृतिदं यस्य विष्णुरमित तेजसा त्रिकालया पठे नित्यं पापं तस्य न विदते राजद्वारे पठितुघरि संग्रामे रिपुसंकटे भूत सर्प पिशाचादिभयं नास्ति कदाचन अपुत्र लभते पुत्रानो निर्धनो धनवान् भवेत् रोगार्तमुच्यते रोगात् बद्धमुच्यते बन्धनात् यददिष्टतमं लोके ततत् प्राप्नोत संशया ऐश्वर्य राज सन्मानं मुक्ति मुक्ति फलप्रदं विष्णुलोके कसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्व ऐश्वर्यप्रदं नामङ्गलकारकं मायावी प्रमानन्दं तत्ता वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करणिते मया समुदते कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु। झालं का? कोण राहिलं? तिरिषा पुरुषाः सहस्र बस बस सहस्र साक्षा सहस्रपात स भूमि विश्वतवृत्तात् तिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वशेषानो यदन्येनातरोहति एतवानस महिमातो जायांश पुरुषाः पदस्य विश्वभूतानि त्रिपादसमृतं दिवि त्रिपादुर्द्वैत पुरुषा पदस्य भवत पुनः ततुर्क्षमतशासनानशन्यभि तस्माद्विजालयत विराजोति पुरुषा सौजातोत्तरितपश्चात् भूमिमतो पुरा यत्पुरुषना विषादेवा यज्ञमतन्वत वसन्त्वा ससिदाज्म ग्रीष्महिन्मं शरद्ववि तम यज्ञं बहिर्षि पुरुषं जातमृताः तेन देवा अजयन्त साध्यारुषयेषे तस्माद् ज्ञातश्रुतः समानि जद्निरि छन्दासि जद्निरि तस्मादजु तस्माद् जायत तस्मादश्वाजयन्त एके चोपदायता। घ्या पटपट, कोण राहिलं? पटकन घ्या, पटकन घ्या, नुसतं ओवाळा तुम्ही, नुसतं ओवाळता बा, झालं काम। या पुढचं या पुढचे महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओवाळतात नारायणाय विद्महे वसुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्यमविदात शोभमानं मह्यते धान्यं धनं पशु बहुपुत्रलाभ शत संवत्सरं दीर्घमायु। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। वर्चस्व आयुष्य आरोग्यमविदात शोभमानं मह्यते धान्यं धनं पशु बहुपुत्रलाभ शत संवत्सरं दीर्घमायु। झालं का? हळू पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो। ताट ठेवून द्या, सगळ्यांचं ओळायचं झालंय ना, ताट ठेवून द्या। चला, दोघा जणांनी वडिलांना हार घालायचा आहे आणि तुम्ही दोघी सुनांनी आईला हार घालायचा आहे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञाने जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। आता मला खात्री आहे आपण सगळेच यांच्या काही लग्नाला नव्हतो, तो पण कार्यक्रम पार पडला। आता महत्वाचा विधी लागला, दोघांचं नाव ऐकल्याशिवाय कोणी उठायचं नाही। माझं काम संपलं, कृष्णार्पण। नाही महादेव सांग महादेवाच्या पिंडीवर बेल घाल ते वाकून आणि काय पाटलांचं नाव घेते, तुमचं मान राखून। हर हर गंगे, हर हर गंगे। प्रभू रामचंद्राच्या या सानिध्यात संत निवृत्तीनाथ दादा यांच्या पावन पर्षाच्या या नाशिक भूमीमध्ये आमचे काका व मावशी यांच्या पवित्र 4 धाम तीर्थयात्रा या निमित्ताने ज्यांचं अत्यंत चांगलं सुसंवाद आध्यात्मिक कीर्तन झालं असे गणेश महाराज यांचे मी पूर्ण भावनात कुटुंबाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो। तसंच मी काका आणि मावशी यांनी जी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, अत्यंत खडतर आणि चांगल्या पद्धतीने काहीतरी जन्मांचं पुण्य लागतं अशा आमच्या काका आणि मावशींना
ह्या चारिधाम यात्रा पूर्ण करून झाल्याबद्दल मी त्यांनाही